तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. वर्ध्यामध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांची गैरहजेरी बघायला मिळाली. दुसरीकडे ओबीसी समाजानं सुद्धा मेळाव्याकडे पाठ फिरवली. वर्ध्यातील मेळाव्यामध्ये नेत्यांच्या सोबत जनतेच्याही खुर्च्या रिकाम्या का राहिल्या पाहूयात आपण. वर्ध्यातल्या महाएल्गार सभेकडे ओबीसी समाजाची पाठ. तब्येतीचं कारण देत भुजबळांची ही गैरहजेरी. तब्येत नरमली की गर्दी नाही म्हणून दांडी मारली. ओबीसी एल्गार मेळाव्यात 90% खुर्च्या रिकाम्या. या रिकाम्या खुर्च्या वर्ध्यातल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातल्या आहेत. सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या सभेत दुपारी 2 वाजले तरी खुर्च्या रिकाम्याच होत्या. 25,000 लोकांच्या बैठकीची व्यवस्था केलेल्या सभेला अवघे 1500 माणसं आली होती. या मेळाव्याला ओबीसी बांधव आले नाही, यामुळे छगन भुजबळ यांचाही दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण दिलं गेलं. मात्र आता असं माहिती मिळाली आहे सूत्रांकडून की छगन भुजबळ यांचा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे. 11 वाजताची ही सभा होती आणि त्यानंतर ही सभा काही वेळेत चालू होणार अशा घोषणा दिल्या जात होत्या. छगन भुजबळ येणार असं सांगितलं जात होतं. मात्र ऐन वेळेवर अशी माहिती मिळते की या सभेला छगन भुजबळ येणार नाही. प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण समोर आलेलं आहे. मात्र या सभेला ओबीसी बांधवांनी पाठ फिरवल्यामुळे छगन भुजबळ या सभेला उपस्थित राहणार नसल्याचं माहिती मिळते. ओबीसी मेळाव्यांची प्रमुख धुरा ओबीसी नेते छगन भुजबळांनी आपल्या खांद्यावर घेतली. पण आजच्या सभेला भुजबळांनीच दांडी मारली होती. भुजबळांची प्रकृती ठीक नसल्याचं कारण प्रकाश शेंडगे यांनी दिलंय. भुजबळ साहेबांची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळं आज सकाळी त्यांनी मला पुढं पाठवलं आणि त्यांचा सकाळी त्याला डिसेंट्री वगैरे लागल्यामुळं त्यांना येता आलं नाही. थोडीशी प्रकृती थोडी अस्वस्थ होती. आम्ही त्यांना विनंती केली की आपण येऊ नका, आम्ही हा एल्गार मेळावा जो आहे तो एल्गार मेळावा आम्ही पूर्ण करू. आणि सगळे नेते मंडळी जे आहेत, एक दिलानं एक मुखानं जे आहेत, या महाएल्गार मेळाव्यामध्ये या ठिकाणी नटून शासनाला या ठिकाणी इशारा देण्याचं काम जे आहे ते आम्ही केलेलं आहे. मात्र सभेला गर्दीच झाली नसल्यानं भुजबळांनी सभेला येण्याचं टाळलं असल्याची चर्चा आहे. भुजबळांसोबतच धनगर नेते गोपीचंद पडळकरही सभेला गैरहजर होते. त्यामुळे भाजप हायकमांडकडून दोघांनाही सबुरीचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. मनोज जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे 8 दिवस शिल्लक राहिलेत. मनोज जरांगेंनी सरकारला उद्या आपली भूमिका स्पष्ट करण्याचा इशारा दिलाय. मनोज जरांगे उद्या मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे आज भुजबळांनी काही वादग्रस्त वक्तव्य केल्यास उद्या अंगलट येण्याची शक्यता आहे. म्हणूनच छगन भुजबळांनी आजच्या सभेत न जाणं उचित असल्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. उद्या मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरेल. मनोज जरांगे काय भूमिका घेतात ते पाहून सत्ताधारी गोटातील ओबीसी नेते आपली पुढची रणनीती आखण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सभेला भुजबळांची दांडी उद्याच्या वादळापूर्वीची शांतता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.